श्री स्वामी समर्थ. बाळा, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गुरुची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपल्याला सद्गुरूंचे ज्ञान आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. होय बाळा, कितीही झालं तरी भगवंत आपल्या पाठीशी आहे ह्याचा आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. बाळा, पौर्णिमेचा चंद्र आकाशात प्रकाशाची सर्वत्र उधळण करीत आहे. आईच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो सुंदर पौर्णिमेचा प्रफुल्लित चंद्र आपल्या लेकराने पहावा ही आईची इच्छा. परंतु इतक्या दूरवर लेकराची दृष्टी चटकन कशी जाईल असा विचार आईच्या डोक्यात घोळत आहे. इतक्यात तिला एक कल्पना सुचली. तिने आपल्या लेकराला जवळच्या अंतरावर असलेल्या एका झाडाच्या फांदीकडे पाहण्यास सांगितले. हेतू असा की त्या फांदीकडे पाहता पाहता त्या लेकराची नजर त्या फांदीच्या पलीकडे जाऊन त्याला चंद्र दिसावा. आता त्या लेकराने आईचे आज्ञेप्रमाणे असे म्हणून केवळ फांदीकडेच पाहावयाचे, अन्य कुठेही पाहायचे नाही असे पक्के ठरवले. तर त्याला आई काय करणार? परिणाम एकच होईल, त्या लेकराला चंद्रदर्शनाचा आनंद लुटता येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी आपल्याला उपासनेचे जे विविध प्रकार शिकवले त्यात त्यांचा हेतू असा होता, आपण उपासना करता करता पलीकडे जाऊन चिदाकाशातील ईश्वर चंद्र किंवा स्वरूप चंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटावा. वानगीत दाखल आपण मूर्तीपूजेचे उदाहरण घेऊ. आपल्या पूर्वजांचा मूर्तीपूजेच्या उपासनेचा प्रकार अत्यंत प्रशंसनीय आहे, यात संशयच नाही. देवाची मूर्ती म्हणजे देव नव्हे हे काय त्यांना कळतच नाही असे थोडीच आहे. वास्तविक देवाची मूर्ती हे देव त्यांच्या परस्पराशी कसलाही मेळ बसत नाही. आपल्या वडिलांचा फोटो, पुतळा किंवा मूर्ती म्हणजे आपले वडील नाहीत. फोटो म्हणजे केवळ आपल्या वडिलांचे एक प्रतीक आहे. तरी सुद्धा आपले वडील आणि वडिलांचे फोटो ह्यांच्यात काहीतरी मेळ आहे. कारण आपले वडील जसे दिसायला होते तसा त्यांचा फोटो असतो. पण देवाच्या बाबतीत हा प्रकार नाही. देवाची मूर्ती आणि साक्षात देव यांचा परस्परांशी कसलाही मेळ बसत नाही. देवाच्या अगदी उलट देवाची मूर्ती आहे. देव आहे निराकार, निर्गुण, अव्यक्त, अदृश्य, अखंड, अमर, स्वयंभू, ज्ञानघन, आनंद स्वरूप, शक्तिमान. याच्या उलट देवाची मूर्ती आहे साकार, एकदेशी, व्यक्त, दृश्य, खंडित, नाश पावणारी, घडवलेली. अशी परिस्थिती असून सुद्धा आपल्या थोर पूर्वजांनी आपल्याला देवाची मूर्ती हे देवाचे प्रतीक समजून त्याची उपासना करण्यास शिकविले. हेतू असा की देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहता पाहता आपल्या दृष्टीची झेप मूर्तीच्या पलीकडे जाऊन आपल्याला चिदाकाशातील ईश्वर चंद्र किंवा स्वरूप चंद्र दर्शनाचा आनंद अखंड लुटता यावा. पण प्रत्यक्षात प्रकार घडून राहिलेला आहे तो वेगळाच. मूर्तीच देव आहे व तिची उपासना करीत राहा अशी पूर्वजांची आज्ञा अक्षरशः प्रमाण मानून आम्ही मूर्तीची पूजा अर्चा वगैरे गोष्टी हे एकदम कवायतीच्या पद्धतीप्रमाणे वर्षानुवर्ष करीत आहो. पण स्वरूप चंद्र दर्शनाचा पत्ताच नाही. इतकेच नव्हे तर तिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचली पाहिजे ही सुद्धा जाणीव नाही. यात आमच्या पूर्वजांचा काय दोष? वास्तविक मूर्ती हे केवळ फांदी आहे व त्या फांदीला चिटकून न राहता त्याच्या पलीकडे झेप घेऊन स्वरूप चंद्र पाहण्यात धन्यता आहे. ही गोष्टच आज आम्ही पार विसरून गेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण परमहंस यासारख्या थोर संतांनी मात्र मूर्तीपूजेचे रहस्य अवगत केले होते असे त्यांच्या चरित्रावरून दिसते. रामकृष्ण परमहंस काली मातेच्या मूर्तीची उपासना करीत असत. उपासना किंवा पूजा करता करता ते काली मातेच्या मूर्ती पलीकडे जाऊन पूजा करताना स्वतःच्याच डोक्यावर फुले टाकीत आणि स्वतःची पूजा स्वतःच करीत असत. येथे दृष्टांत आणि द्राष्टांत यात फरक आहे.
दृष्टांतात फांदीच्या पलीकडे जाऊन चंद्रदर्शन घडायचे असते, तर द्राष्टांतात फांदीच्या म्हणजे मूर्तीच्या अलीकडे दृष्टी खेचून स्वरूप चंद्राकडे तिला वळवायचे आहे. बाण मारून लक्षवेधी करण्यासाठी धनुष्याची दोरी आकर्ण ओढावी लागते. त्याचप्रमाणे स्वरूपाचा लक्षवेध करण्यासाठी दृष्टी उफराटी करून आत्मनपर्यंत आत खेचावी लागते. अशा रीतीने मूर्तीच्या फांदीच्या आडोशाने स्वरूप चंद्राकडे पाहणारा उपासक पाहता पाहता जागच्या जागी विरघळून जातो आणि उरतो तो साक्षात स्वानंदाने प्रफुल्लित असलेला आणि स्वानंदाचा प्रकाश जीवनात उधळत असलेला पौर्णिमेचा स्वरूप चंद्र. असा स्वरूप चंद्राचा हा स्वानंदाचा स्वरूप चंद्र जेव्हा प्रकट होतो तेव्हा जीवनात निर्माण झालेली पोकळी ही भरून निघते. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, कल्पनेविन आपण उरता ब्रह्मानंद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. आतापर्यंत कोणालाही उलगडा झालेला नाही ते भगवंताचा, पण निसर्गाचा नियम आहे, जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असलेच पाहिजे. जरी आपल्याला कारण माहीत नसले तरी ही स्वरूपाची विस्मृती होण्यास काहीतरी कारण असलेच पाहिजे. म्हणूनच दिव्य स्वरूपाची विस्मृती झाल्याशिवाय आज माणूस देह बुद्धी आणि या निकृष्ट अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. देह बुद्धी हा शब्द परमार्थात फार ढिसाळपणे वापरला जातो, पण आपण समजून घ्यायला पाहिजे. देव असून स्वतःला देह समजणे म्हणजे देव बुद्धी. मी देह नसून देव आहे असे समजले की परमार्थ झाला. पण ह्या गैरसमज आहेत. आपण भगवंताला एकरूप होऊन भगवंताची पूजा अर्चना करायला पाहिजे. आपले मूळ स्वरूप चैतन्य आहे, पण हे चैतन्य म्हणजे देव नाही हे लक्षात ठेवावे. भगवंत आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे, फक्त आपला विश्वास भगवंतावरती असायला पाहिजे. मीपणा सोडून दिला तर सगळीकडे परमार्थ येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.